झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आजी कुठेस का? बस ना। बरेच दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवतोय नाही? बसा ना आजी। बस बस। तेजे पण आले, या। तेजे, या ना, बसा ना। मी तिकडे बसते, तू इथे बस। तुझी जागा आहे ना हे? नाही अंतरा ते याहो, आमच्या घरात कोणाच्याच असा जागा वगैरे नाहीयेत, सगळे हवं तिथे बसतात। एजंटचीच फक्त ही जागा आहे। तुम्ही बसा ना, मी तिथे बसेन, बसा। एजे बसताय ना? अरे वा, सगळे माझ्या आवडीचे पदार्थ आहेत। तुम्हाला कसं कळलं? मी आश्रमात फोन केला होता, लताताईंना विचारलं। चटणी रे। हा, कैरीची चटणी। कैरीची चटणी खूप छान झाली आहे। कोणी बनवली? मी बनवली। छान। मी लग्न करून जेव्हा नवीन नवीन घरी आले होते तेव्हा तुम्ही आजी मला म्हणायचं होतं की त्या घरात लग्न करून आले होते तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला शिकवली होती। अरे वा, लीला, तू तर सुगरण निघालीस। एजे, घ्या ना, दुसरं काय देऊ का? मला आता भूक नाहीये, मला जरा काम आहेत ते मी करतो। हे असे का निघून गेले?
ते त्याला काहीतरी काम आठवलं असेल ना, म्हणून केलं. मी त्याच्यासाठी गरम हळदीचं दूध पाठवते. आपण जेवूया. मला माहितीये मी माझ्या विश्वासावर अंतराताईंना इथे घेऊन आले आणि मला हेही माहितीये की तुम्हाला माझा निर्णय आवडलेला नाही. मला असं वाटतंय की मी जे करते ते सगळं चुकीचं आहे. पण प्लीज मला या निर्णयात तुमची साथ हवी यायची. आजची मी दुर्गाच्या अटीप्रमाणे घरी जातीये. ठीक आहे. अंतरानं विचारलं आम्हाला लीला कुठे आहे, तर काय सांगायचं तेवढं सांगून जा. मी अंतराताईंना सांगितलंय की माझं डोकं दुखतंय म्हणून मी आता झोपणार आहे. मला वाटत नाही त्या रात्री माझ्याबद्दल विचारतील, पण जर विचारलं तर तुम्ही हेच सांगा. आजची प्लीज आजची रात्र सावरून घ्या. तुम्ही नका काळजी करू. अंतरे आमच्या सासू आहेत. आम्ही त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. या तुम्ही. या घरातली तुमची वेळ संपली आहे. इनफ दुर्गा, बस झालं आता. आता मला वाटायला लागलं की तू हे सगळं मुद्दामून करतेस. एजे मी जाणार आहे. मी जाणार आहे एजे. थांब लीला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज